हॅलो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मेहंदी कसं भिजवायचं ते मी तुम्हाला शेअर करते व्हिडिओ. हे बघा, जे मी मेहंदी घेतली त्याच्यामध्ये सगळे हर्ब्स मिक्स आहेत. मेथी, शिकाकाई, रीटा, जास्वंद, त्यानंतर आवळा, अश्वगंधा वगैरे सगळं त्याच्यामध्ये मिक्स आहे. तर मी तर साधारण 2 वाटी मेहंदी घेतली आहे आणि त्याला तुम्हाला 4 वाटी पाणी लागतं भिजवायला. पण तरीही तुम्ही थोडं थोडं घेऊन पाणी भिजवा. मला इथं बरोबर 4 वाटी पाणी लागलेत मेहंदी भिजवायला. आणि एकदम स्मूथली तुम्हाला भिजवायचं आहे, गाठी ठेवायचं नाही आहे. सगळं गाठी काढून व्यवस्थित तुम्हाला ते भिजवून ठेवायचं आहे. आणि हे तुम्हाला रात्री भिजत ठेवायचं आहे. कमीत कमी 12 ते 13-14 तास तुम्हाला भिजवायचं आहे. मग नंतर तुम्ही सकाळी ते अप्लाय करू शकता. आता आपण इथं शोल्डरपर्यंत केसांसाठी एवढे भिजवलेले 2 वाट्या लागतात. आता आपण मग मेहंदी कसं लावायचं बघू. पूर्ण केसांनाच मेहंदी लावणार आहोत आपण. हे बघा, आधी मधून व्यवस्थित विंचरून घेतलं, त्याच्यानंतर मधून पार्टिशन घेतलं, एक छोटंसं बट घेतलं, त्याला चारी बाजूनी मेहंदी लावली. त्याच्यानंतर त्याला छोटंसं गाठ मारलं, गाठेवरती ही मेहंदी लावून घेतली. मग एक 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 छोटे छोटे पार्टिशन करून हे बघा, प्रत्येक पार्टिशनला मेहंदी लावून ते गाठीच्या भोवती असं गोल फिरून ठेवलं आहे. हे बघा, म्हणजे व्यवस्थित असं ना मेहंदी लागते. आणि सगळी पूर्ण केसांना मेहंदी लागते. व्हाईट केस असेल ना तर पूर्ण कवर होतो आणि सगळ्यांना कलर व्यवस्थित चढतंही. तो मोठे मोठे तुम्ही पार्टिशन घेऊन तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये कधी कधी मेहंदी लागली असं लागत नाही. तर तुम्ही एकदम एकदम पातळ पार्टिशन घ्या आणि बारीक बारीक पार्टिशन घ्या. हे मेहंदी लावायला मला कमीत कमी 1 तास गेलं, म्हणून मी व्हिडिओ थोडंसं फास्ट करून अपलोड केलेला आहे. कारण 1-1.5 तास तरी गेला असेल, कारण यांचे खूप पांढरे केस होते, खूपच होते. त्यामुळे मला 1 तास बरोबर गेला ह्याला. तर मेहंदी लावता लावता त्यांनी भाजी निवडून झाली त्यांची. 1 किलो वाटाणा आणलं होतं तर त्यांनी निवडून पण घेतला तो वाटाणा. माझी मेहंदी लावूपर्यंत त्यांचं तो वाटाणा झाला. हे बघा, असं टोपली तयार होतं. तुम्ही सगळीकडनं व्यवस्थित मेहंदी लावून घेतलं तर. आणि सोडत मधूनच करायची आहे. आणि जसं थोडंसं झालं तसं पहिला आधी पुढचं जे भाग आहे ना ते तुम्हाला फटाफट करून घ्यायचे. जो फ्रंट भाग आहे ना तो तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग बॅकसाईड तुम्ही करून घ्या मग. कारण काय होतं, ह्याने कलर जास्त चढायला टाईम त्यांना. जर जास्त व्हाईट केस असेल तर ते व्हाईट केसांना कलर चढण्यासाठी थोडा जास्त टाईम भेटतो. आणि ही मेहंदी तुम्हाला आता उन्हाळ्यात तर तुम्ही 3 तास आरामात ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मेहंदी धुतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी, म्हणजे समजा आज मेहंदी लावले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कंपल्सरी तेल लावायचे. हेड मसाज करून घ्या चालेल, पण तुम्हाला तेल लावायचं आणि भरपूर तेल लावायचे. तेल लावल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तास तेल ठेवा डोक्यावर. त्याच्यानंतर तुम्ही मग शॅम्पूने हेअर वॉश करा. कारण मेहंदी लावल्यानंतर केस थोडेसे रफ होतात, तर तुम्हाला कंपल्सरी तेल लावायचंच आहे. आता या क्लायंटनी पण दुसऱ्या दिवशी तेल लावलं होतं. तर तुम्ही ही मेहंदी लावून झालं संपूर्ण केसांना धुवून वॉश वगैरे झाले, ज्या दिवशी वॉश कराल त्या दिवशी नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी केस पूर्ण सुकल्यानंतर तुम्हाला तेल लावायचंच आहे कंपल्सरी. आणि भरपूर तेल लावा, कंजूसपणा करू नका. भरपूर तेल लावा, मस्त जिरू द्या. जर तुम्हाला दिवसभर ठेवायचं तर दिवसभर ठेवा, नसेल ठेवायचं तर तुम्ही 2-3 तासामध्ये केस धुवू शकता. शॅम्पूने तुम्ही वॉश करू शकता. हे बघा, आता ही मी पूर्ण फ्रंट कवर करून घेतलं आहे. असंच तुम्हाला करता करता सगळीकडे यायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित असं गोल गोल करतच पूर्ण केसांना करून घेऊन यायचं आहे. आम्ही गप्पाही मारत होतो आणि आमचं कामही चालू होतं. त्यांचंही काम चालू होतं, वाटाणा सोलायचं, माझं मेहंदी लावायचं काम चालू होतं. आणि मेहंदी लावताना नेहमी कस्टमरला आधी ॲप्रन लावायचे, त्याच्यानंतर आपण सेल्फ ॲप्रन लावायचे, हातामध्ये ग्लोव्ज घालायचे. पण आता मी नाही घातले ग्लोव्ज, कारण मला मेहंदी हाताला लावायचीच होती. कारण मी उन्हाळ्यामध्ये मेहंदी नेहमी लावते. मेहंदी एकदम थंड आहे, तर उन्हाळ्यामध्ये तुम्हीही लावू शकता मेहंदी हाताला. तर आपलं हीट जे काही ते बाहेर निघतं, उष्णता बाहेर निघते, तर मग आपलं शरीर एकदम थोडं थंड राहतं. एवढं उन्हाचा मग त्रास होत नाही. 10-15 दिवसाला तुम्ही मेहंदी लावत जा, केसांना लावा किंवा हातावर लावा तरीही चालेल. उन्हाळ्यात काही त्रास होत नाही आहे मेहंदीचा.
कंप्लीट झालेली आहे. यांची भाजी निवडून पण झालेली आहे. तर तुम्हाला आता बघा असं लावायचं आहे. कान पकडायला लावायचं थोडं कस्टमरला, मग कानाच्या मागूनही व्यवस्थित लावता येते मेहंदी. हे बघा पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर हे असं टोपला तयार होतो. तर मागे पण व्यवस्थित तुम्हाला मेहंदी लावून घ्यायची आहे सगळीकडे, कारण मेहंदी 2 वाटी एवढं केसांना व्यवस्थित होतं. जर केस खूप जाड असतील वगैरे तर अजून अर्धी वाटी घ्या, आणि केस एकदम पातळ असतील तर अर्धी वाटी कमी करा. एकदम पातळ असेल, त्यांचे मीडियम केस होते, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, तर 2 वाटी पुरलं ह्यानं व्यवस्थित. पूर्ण मेहंदी संपली, 2 वाटी व्यवस्थित ह्यानं लागली. हे असं व्यवस्थित करून तुम्हाला, आणि हेअर वॉश तुम्ही नॉर्मली कोमट पाण्यानेच धुवा. एकदम थंड पाण्यानेही धुवू नका आणि एकदम गरम पाण्यानेही वॉश करू नका. नॉर्मल कोमट पाण्याने वॉश करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की मला शेअर करा, कमेंट करा कसे वाटतात. आणि अजून कुठल्या ह्याच्या विषय दुसऱ्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की शेअर करा. पार्लरचं रिलेटेड मी होम सर्विस करते. मी अजून पार्लर टाकलं नाही आहे, सध्या मी होम सर्विसेस करते. आणि ते आत्ता सध्या गरज आहे सगळ्यांनाच, कारण सगळ्यांकडे वेळ नसतो. त्यामुळे मी प्रत्येकाच्या घरी जाऊन मी सर्विस देते. तर तुम्हाला कसं वाटतं हे होम सर्विस योग्य की पार्लरच टाकणं नक्की कळवा मला. बाय.